मी तुमच्याकडे चांगलं खेळत नाही, आता शिकतोय मी. सारांश काय सांगतो, पन्हाळगडाला वेढा घातलेला सिद्धी जोहरनं, माहिती आहे ना? पन्हाळगड माहिती आहे का सगळ्यांना? सिद्धी जोहरनं वेढा घातला होता. अडकलं होतं कोण? शिवाजी महाराज छत्रपती. कोण अडकलं होतं? आपल्याला रील करता आले असते रे. महाराज अडकले होते. पन्हाळगडाला वेढा घातलेला होता, पावसाचा जोर होता, कसं बाहेर पडायचं कळत नव्हतं. पण त्यांनी मी कावा केला. शिवाजी महाराज, बाजी प्रभू, फौलाजी प्रभू, नेताजी यसाजी कंके यांच्या बरोबर पन्हाळगडावरून निघाले. सिद्धी मसूदनं त्यांचा पाठलाग केला. मोठं पटांगण होतं, त्यांना अडवणं शक्य नव्हतं. बाजी प्रभूंनी पावनखिंडीत आपली मोहीम थांबवली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही पुढावा 300 मावळा घेऊन बाजी ही खिंड लढवाल. एक बी गणेम या खिंडीत पुढं सरकणार नाही. जोपर्यंत या बाजीच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत यो बाजी लढत राहील. आणि महाराज विशाळगडाला रवाना झाले. सिद्धी जोहराला बाजी प्रभू दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन तयार झाले. बाजी प्रभू कसे म्हणतात, हे सिद्धी परत जा, अजून येळ गेलेली नाही, परत जा. अरे शिवाजी राजासमोर पोहोचायला ही बाजी नावाची भिंत उभी आहे. परत जा, परत जा, नाही तुझ्या रक्ताने ही खिंड पावर घेऊन जाईल. परत जा, परत जा. पाहुण्यानं एक ठिकाणी पुढे जाता कामा नाही. राजा अजून गडावर पोहोचला नाही, तोफांचा आवाज अजून झाला नाही. परत जा. तेवढ्या तोफांचा आवाज झाला. बाजी प्रभूंनी शेवटचा श्वास सोडला. मुजरा राज तुम्हाला. हे मातृभूमी धन्य तू श्वास दिला आम्हाला. उपकार तुझे कसे हे फेडू, तूच जन्म दिला आम्हाला. मुजरा तुझ्या पायाशी करीतो. हे मातृभूमी, मुजरा तुझ्या पायाशी करुणी हे रक्त वाहतो मी. मिसळून तुझ्यात पुन्हा. हे मायभूमी, धन्य झालो मी, धन्य झालो.